नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता 6वी मधलं इंग्रजी या विषयातलं कुठलं चॅप्टर शिकणार आहोत? तर मुलांनो, आपण इंग्रजी विषयातील 2.6 हाऊ ग्लास इज मेड हा चॅप्टर आपण शिकणार आहोत. मुलांनो, आपल्या ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. आपण आता एक टेस्ट सॉल्व्ह करूया. आपण जे आता अभ्यासलेलं आहे ते टेस्टद्वारे तुम्हाला त्याची पटापट उत्तरं द्यायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, फाइंड द ऑड वन आउट. याच्यातला गटात न बसणारा ऑड शब्द कुठला आहे? अनब्रेकेबल, इम्परबल, ब्रिटल की ट्रान्सपरंट? कुठला आहे शब्द मुलांनो? ब्रिटल. आता पुढचा प्रश्न बघा, मीनिंग ऑफ ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंटचा अर्थ काय आहे? क्लीन, सी थ्रू, व्हाईट की कलरफुल? ट्रान्सपरंटचा अर्थ काय आहे मुलांनो? सी थ्रू म्हणजे आरपार बघणे, पारदर्शकता. तर याचं उत्तर आहे सी थ्रू. आता बघा नेक्स्ट, फाइंड द ऑड वन आउट. लाईट बल्ब, जार्स, रीडिंग ग्लासेस, स्पोर्ट शू. बघा, ते जार्स, लाईट बल्ब्स आणि रीडिंग ग्लासेस काय आहे? हे ग्लास पासून बनलेली असतात आणि स्पोर्ट शू हे लेदर पासून बनलेलं आहे. तर ऑड वन आउट काय आहे मुलांनो? स्पोर्ट शू. बघा आता, कॅट्स म्हणजे काय करते? तिचा कॅट्सचा आवाज कसा असतो? बार्क कोण करतो मुलांनो? डॉग. हो हो असा कोणाचा आवाज असतो? याचा पर्र म्हणजे म्याव म्याव. आणि क्रीप म्हणजे काय असते? हे चिमण्यांचा आवाज असते, चिव चिव करणे. आणि रोअर म्हणजे डरकाळी देणे. तर हे वाघ किंवा सिंह काय करतात? रोअरिंग करतात, गर्जना देतात. तर कॅट्सचं काय येईल? पर्र. बघा आता पाचवा, चिल्ड्रन डॅश टू प्ले इन द पार्क. तर काय लागेल तिथे? लाईक, लिकिंग, लाईक की लाईक्स? तर काय लागेल मुलांनो? चिल्ड्रन लाईक टू प्ले इन द पार्क म्हणजे मुलांना गार्डन मध्ये खेळायला आवडतं. बघा, लास्ट नाईट डॅश इट अ लॉट म्हणजे रात्री काय पडलं? मॅरिड, गॉट, रेन, वॉज. लास्ट नाईट रेन्ड अ लॉट म्हणजे रात्री खूप पाऊस पडला. बघा, मंकी काय करतात? जम्प करतात, स्विम करतात, टॉक करतात की रोअर करतात? काय करतात मुलांनो? मंकी जम्प करतात. तर आपले उत्तर आहे जम्प. नेक्स्ट बघूया, टू ट्रीट और प्रोसेस यूज्ड और वेस्ट मटेरियल सो ॲज टू मेक सुटेबल फॉर रियूज. म्हणजे अशी एखादी प्रोसेस असते जी वेस्ट मटेरियल असते, म्हणजे जे आपल्या कामाच्या वस्तू नसतात त्याच्यावर एक प्रक्रिया करून त्याच्यातून नवीन वस्तू तयार केलेल्या जातात. त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला ट्रीटेड म्हणू, रिसायकल्ड म्हणू, वेस्टेड की नन ऑफ द अबव? त्याला काय म्हणतो आपण? रिसायकल्ड असं म्हणतो. बघा, अपूर्वा डॅश व्हेरी टायर्ड येस्टरडे म्हणजे अपूर्वा काल थकलेली होती. ते पास्ट टेन्स मध्ये. तर हेल्पिंग वर्ब कुठलं लागेल? इज, बीन, आर की वॉज? काय लागेल मुलांनो? वॉज. अपूर्वा वॉज व्हेरी टायर्ड येस्टरडे. बघा मग नेक्स्ट, अन ऑब्जेक्ट इज रेड्यूस टू लिक्विड फ्रॉम बिकॉज ऑफ अ ग्रेट हीट. म्हणजे असा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला ग्रेट हीट म्हणजे प्रचंड तापमानात ठेवून काय केलं जाते? त्याला लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतरित केलं जाते. तर त्याला काय म्हणू आपण? मोल्टन, हीटेड, फ्रोझन की मोल्डेड? त्याला काय म्हणू? मोल्टन म्हणजेच वितळवण्याची प्रक्रिया. तर मुलांना अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? 10 जे प्रश्न आहेत ते आपण सोडवलेली आहेत. आपली टेस्ट पूर्ण झालेली आहे आणि आपले 10 प्रश्न काय आहेत ते बरोबर आहेत. तर तुम्ही पण असंच प्रॅक्टिस करत राहा, असेच टेस्ट देत राहा आणि परत 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 काय करत राहा? याचा सराव करत राहा. तर बघा मुलांना, आता आपला पुढचा टप्पा आहे. आपले 4 प्रोसेस झाले आहे, 4 स्टेप झालेले आहे. आता आपल्याला करायचं आहे क्वेश्चन आन्सर म्हणजे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर बघा मुलांना, आपला पहिला प्रश्न काय आहे? वाचूया. हाऊ इज ग्लास मेड म्हणजे ग्लास कसा तयार होतो? कसा होतो ग्लास तयार? बघूया. ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. बघा कसा होतो ग्लास. हाऊ इज ग्लास मेड? ग्लास कसा तयार होतो? ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सर ऑफ म्हणजे ग्लास तयार होताना म्हणजे कुठल्या याचा मिक्सर असतो, म्हणजे कुठले जे केमिकल्स असतात ते एका सोबत घेतात. क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक अ सोडा अँड लाईम म्हणजे बघा, व्हाईट सँड, लाईम, सोडा. क्लीन व्हाईट सँड, लाईम आणि सोडा यांचा मिक्सर काय असतो? ह्या तिघांना मी एकत्र मिक्स करून काय केलं जाते? त्यांना हीट दिली जाते म्हणजे त्यांना प्रचंड उष्णतेत ठेवलं जाते. द मिक्सर इज हीटेड इन फर्नास. आणि बघा, हे जे मिक्सर असते, कशाचं मिक्सर असते?
सँड, सोडा आणि लाईम याचं जे मिक्सर असते ते गरम करायला कुठे ठेवतात, ते फर्नान्स मध्ये ठेवतात. फर्नान्स म्हणजे भट्टीमध्ये ठेवतात. टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. आणि ते फर्नान्स मध्ये ठेवून ते गरम मिक्सचर असते ते कशामध्ये रूपांतरित होते, ते लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतरित होते. म्हणजे द्रव रूपात ते टर्न होते लिक्विड आणि त्याचं काय इनटू हॉट लिक्विड ग्लास आणि त्याच्यापासून लिक्विड ग्लास म्हणजे द्रव रूपात ग्लास तयार होतो. वेन इट कूल्स डाऊन, जेव्हा ते द्रव रूपातलं जे मिश्रण आहे ते थंड होते, इट बिकम स्टीफ अँड हार्ड. ते काय होते, स्टीफ म्हणजे ते घट्ट होते आणि कठीण होते. म्हणजे त्याला एक असा आकार प्राप्त होतो आणि ते असं कडक बनते. बघूया मग आपला दुसरा प्रश्न काय आहे. राईट एनी 5 थिंग्स अराउंड अस दॅट आर मेड अप ग्लास. तर तुम्हाला असं 5 वस्तू सांगायचे आहेत जे तुमच्या आजूबाजूला असतात, जे ग्लास पासून बनलेल्या आहेत. तर काय आहे, ग्लास विंडो, एक ग्लास विंडो आहे. दुसरा मग आहे आपले ते ग्लासेस, बाउल्स, बॉटल्स, जार्स, अजून काय बल्ब. हे काय मुलांनो, ग्लासेस पासून तयार झालेल्या वस्तू आहेत, ह्या ज्या आपल्या रोजच्या व्यवहारात आजूबाजूला असतात. तर बघूया काय आहे. राईट एनी 5 थिंग्स अराउंड अस दॅट आर मेड अप ग्लास. तर काय आहे, लाईट बल्ब जे आपण घरात असतात ते, बॉटल्स आहे, जार्स आहे, ग्लासेस आहे आणि रीडिंग ग्लासेस आहेत. तर तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू बघता, ज्या ग्लासेस पासून बनलेल्या आहेत त्या पण तुम्ही लिहू शकता. बघा आता आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, काय आहे. हाऊ इज ग्लास शेप्ड. ग्लास शेप म्हणजे ग्लासाला कसं शेप दिलेला जातो, ग्लासाला आकार कसा दिलेला जातो. बघा, ग्लास हॅज टू बी शेप्ड इनटू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज हॉट अँड सॉफ्ट. ग्लास हॅज टू बी शेप्ड इनटू डिफरंट आर्टिकल्स. म्हणजे ग्लासाला जेव्हा डिफरंट आर्टिकल्स म्हणजे वेगवेगळ्या रूपात त्याला वेगवेगळ्या साइजेस मध्ये आणि शेप्स मध्ये जेव्हा म्हणजे साईज दिला जातो, शेप दिला जातो, तेव्हा कसा असतो, वेन इट इज हॉट अँड सॉफ्ट. तेव्हा ग्लासचं जे मिश्रण असते ते हॉट म्हणजे गरम असते आणि काय असते, सॉफ्ट असते म्हणजे असं नरम असते. हॉट लिक्विड ग्लास इज poured into a molds and hardness to make articles of various shapes and sizes. बघा, हॉट लिक्विड ग्लास इज poured. जो हॉट लिक्विड ग्लास आहे म्हणजे जे मिश्रण असते ते लिक्विड फॉर्म मध्ये असते, द्रव रूपात असते, त्याला काय करतात, ते मोल्ड्स म्हणजे त्या वेगवेगळ्या साच्यामध्ये त्याला ओततात, पोर करतात. अँड हार्डेन टू मेक, आणि ते पोर केल्यानंतर ते त्या साच्यामध्ये टाकल्यानंतर ते थंड झाल्यावर काय होतात, त्याला व्हेरियस शेप्स आणि साईज देतात, त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक इट फ्लॅट शीट्स or flat sheets or glass. It can also be rolled out. त्याला आपण असं रोल्ड पण करू शकतो, रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. त्याला असं आपण रोल करून काय करू शकतो, साच्यामध्ये ठेवून त्याला अशी फ्लॅट ग्लास शीट बनवू शकतो, म्हणजे अशी सळपातळ ग्लास शीट बनवू शकतो. आणि परत काय, गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. बघा, गॉब्स म्हणजे असे त्या लिक्विडचे गोळे असतात, त्याला काय करू शकतो, कॅन बी ब्लोन, त्यांना असं अशी फुंकर मारून त्याला आपण काय, त्याचं बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट, त्याच्यापासून अशी वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू बनवू शकतो. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू अ व्हेरी थिन फायबर्स और ग्लास वूल. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर्स और ग्लास वूल. म्हणजे काय करू शकतो, जे फायबर्स म्हणजे त्याच्यापासून अशा वेगवेगळ्या फायबर शीटवर पण त्यांना काय करू शकतो, आपण असं रोल करू शकतो आणि त्याच्यापासून आपण ग्लासेसचे असे शीट्स बनवू शकतो आणि काय, ग्लास वूल बनवू शकतो. तर हाऊ इज ग्लास शेप, वेगवेगळा साईज कसा देऊ शकतो हे इथे त्याचं वर्णन केलेलं आहे. बघूया आता आपला चौथा प्रश्न काय आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता आपल्याला एक शॉर्ट नोट लिहायचा आहे, थोडक्यात लिहायचं आहे, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. कशावर शॉर्ट नोट लिहायचं आहे, थोडक्यात सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. ग्लासच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे फीचर्स आहेत त्याच्यावर लिहायचं आहे. बघा, ग्लास इज ट्रान्सपरंट. ग्लास कसा असतो मुलांना, ग्लास इज ट्रान्सपरंट म्हणजे काय असतो, पारदर्शक असतो. स्ट्रॉंग अँड हार्ड, त्याचा पहिला फीचर काय आहे, वैशिष्ट्य काय आहे,
ग्लास इज ट्रान्सपरंट, स्ट्रॉंग अँड हार्ड. तो कसा असतो मुलांनो? तो पारदर्शक असतो, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असतो आणि हार्ड म्हणजे असं कठीण पण असतो. इट इज इम्पेरेबल. इम्पेरेबल म्हणजे त्याच्यातून कुठलाही पदार्थ जाऊ शकत नाही. द्रव रूपातलं म्हणजे पाण्याची जरी थेंब जर असले, फ्लुइड जरी असला तरी त्याच्या आरपार बाहेर जाऊ शकत नाही. विच मीन्स दॅट डज नॉट अलाउज एनी लिक्विड टू पासेस थ्रू. म्हणजे त्याच्यातला म्हणजे ग्लासावर जर तुम्ही कुठलाही द्रव पदार्थ टाकला तर तो त्याच्या आरपार जाऊ शकत नाही, म्हणजे ते इम्पेरेबल आहे. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन फूड, वॉटर और एनी सबस्टेन्स स्टोर्ड इन अ ग्लास कंटेन्स. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन फूड. जर तुम्ही काचेच्या बाउलमध्ये जरी तुम्ही अन्न खाल्लं, त्या काचेच्या बॉटलमध्ये जरी तुम्ही पाणी प्यालात किंवा तिथे काही वस्तू स्टोअर करून ठेवल्या, जारमध्ये तुम्ही जसं लोणचं आहे, अजून काही जसं तूप वगैरे ठेवलं किंवा अजून काही अन्न वगैरे ठेवलं, तर ते त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. आपण इझिली आणि म्हणजे चांगल्या याच्याने आपण ग्लासेसच्या बाउलमध्ये त्याच्यातल्या वस्तू स्टोअर केलेल्या आपण खाऊ शकतो. तर मुलांना हे 3 जे प्रॉपर्टीज होते, म्हणजे 3 हे फीचर्स होते ग्लासेस बद्दल, ते आपण अभ्यासलेलं आहे आणि हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही पण हे उत्तर लक्षात ठेवा आणि याची प्रॅक्टिस करा. व्हॉट आर स्टेन ग्लास विंडो? व्हॉट आर स्टेन ग्लास विंडो? स्टेन ग्लास विंडो म्हणजे काय? स्टेन ग्लास विंडो काय असतात बघा. तर काय असतात स्टेन ग्लास विंडो? कलर ग्लास इज यूज टू मेक अ ब्युटिफुल पिक्चर्स, स्पेशली इन विंडोज पॅन्स. बघा काय असतात कलर्ड म्हणजे स्टेन विंडो जर बनवायचं असेल तर काय पाहिजे? कलर ग्लास इज यूज टू मेक अ ब्युटिफुल पिक्चर. म्हणजे असे रंगीबिरंगी काय पाहिजे? ग्लास पाहिजे. त्याच्यामुळे काय करू शकतो आपण? ग्लासांवर पिक्चर्स बनवू शकतो, चित्र काढू शकतो. स्पेशली इन विंडो पॅन्स, म्हणजे विंडो पॅन्स जर अशा असली तुमची विंडो पॅन्स, तर याच्यावर तुम्ही कलरफुल रंगाने काय करू शकता? पिक्चर ड्रॉ करू शकता किंवा पिक्चर बनवू शकता. सच विंडोज आर नोन ॲज अ स्टेन ग्लास विंडोज. तर या ज्या ग्लासावर अशी पिक्चर असतात कलरफुल, म्हणजे रंगाने वेगवेगळ्या रंगांनी असं चित्र काढलेलं असतं, त्याला काय म्हणतात? स्टेन ग्लास विंडोज असं पण बोललं जाते. बघा आता 6वा प्रश्न काय आहे? इज ग्लास रिसायकलेबल? राईट 2-3 सेंटेन्स अबाउट इट. म्हणजे ग्लास रिसायकलेबल आहे का? त्याचा आपण तुटलेल्या ग्लासाचा पुनर्वापर करू शकतो का? तर हे आपल्याला काय करायचं आहे? 2-3 सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. बघूया उत्तर. येस, ग्लास काय आहे मुलांना? रिसायकलेबल आहे. इज ग्लास रिसायकलेबल म्हणजे ग्लास रिसायकलेबल आहे का? तर आपलं उत्तर आहे येस. ग्लास इज 100% रिसायकलेबल. म्हणजे ते काय आहे? 100% त्याचा आपण रिसायकलेबल करून पुनर्उपयोग करू शकतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास. जर आपले जुने ग्लास असेल, तुटलेला वगैरे ग्लास असेल, त्याचा आपण नवीन ग्लास बनवण्यासाठी उपयोग करू शकतो. एनी नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे एक नाही, आपण कितीही वेळा 100 टाइम्स 200 टाइम्स आपण ते पुन्हा पुन्हा त्याचा रिसायकल करून नवीन ग्लास तयार करू शकतो ना, त्याचा यूज करू शकतो. इट इज मच चीपर दॅन मेकिंग अ न्यू ग्लास फ्रॉम अ रॉ मटेरियल्स. इट इज मच चीपर. चीपर म्हणजे काय मुलांना? स्वस्त. चीपरची स्पेलिंग काय आहे? CHEAPER. चीपर म्हणजे स्वस्त. चीपर दॅन मेकिंग अ न्यू ग्लास फ्रॉम न्यू मटेरियल्स. म्हणजे बघा आपल्याकडे जे जुनं ग्लास आहे तर ते त्याच्यापासून त्याचं रिसायकल करून नवीन ग्लास बनवायला आपल्याला जास्त खर्च येणार नाही. पण आपल्याला जर एखादा नवीन ग्लास पूर्णपणे बनवायचं आहे कुठलाही रिसायकल न करता, तर त्याला उलट जास्त खर्च येतो. पण एखाद्या जुन्या ग्लासापासून नवीन ग्लास बनवण्याची जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, ती काय आहे? चीपर आहे, म्हणजेच स्वस्त आहे. इट रिक्वायर्स मच लेस हीट. का बरं स्वस्त आहे? रिसायकल केलेल्या नवीन ग्लासाची रचना करण्याला का स्वस्त आहे? कारण त्याला हीट कमी लागतो. लेस हीट म्हणजे कमी उष्णता लागतो. परंतु तुम्हाला एक नवीन कोरा ग्लास पुन्हा बनवायचा आहे तर त्याला जास्तीत जास्त हीट लागते, म्हणजे जास्त उष्णता लागते आणि जास्त खर्च येतो. पण एखाद्या जुन्या ग्लासापासून तुम्हाला नवीन ग्लास तयार करायचा असेल तर ती प्रक्रिया चीपर आहे, स्वस्त आहे. कारण ती प्रक्रिया करायला काय लागते? लेस हीट म्हणजे कमी उष्णता लागते. हे त्याचं उत्तर आहे. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेलं आहे? नेम ॲटलीस्ट 6 to 7 कलर्स ऑफ ग्लास. तुम्हाला ग्लासाचे कलर सांगायचे. कुठले कुठले आहे कलर? बघा, ब्ल्यू, निळा, ब्ल्यू, रेड, पिंक, एम्बर, ऑरेंज, डीप येल्लो, पर्पल आणि ग्रीन.
हे तुम्ही तुमच्या मताने पण लिहू शकता. कलर काय काय दिलेला आहे, ब्ल्यू, रेड, पिंक, एम्बर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल आणि ग्रीन. तर मुलांना आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारे आपण 7ही प्रश्न सॉल्व्ह केलेली आहे. आणि आपण हाऊ ग्लास इज मेड हा प्रकरण आणि हा जो लेसन आहे हा खूप चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे. आपण तो 5वी स्टेप मध्ये अभ्यासलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल. त्याचा तुम्ही पुन्हा अभ्यास करा. पुन्हा एकदा तो जो लेसन आहे पुन्हा वाचा आणि ह्या ऍक्टिव्हिटी आणि गेम थ्रू काय करा, तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवण्याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.